मित्रांनो, आपण पाहू शकता आपण आहोत मुंबईमधील सर्वात मोठं असं क्रिकेटचं मैदान म्हणजे साहजिकच शिवाजी पार्क मध्ये. सो शिवाजी पार्क मध्ये खूप सारे मेळावे होतात किंवा राजकारणीय सभा होतात, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होत असतात. पण त्या व्यतिरिक्त ह्या परिसराभोवती खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण बघून घेऊया. आपल्या ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी आणि फिरण्यासाठी नाना नानी पार्क व तरुणांच्या फिटनेससाठी व उत्तम आरोग्यासाठी जिमखाना. आणि अर्थातच पार्काभोवती फिरल्यानंतर आपल्याला भूक तर लागणारच. मग आपल्यासाठी साहजिकच शिवतीर्थ वडापाव आणि भजीपाव सुद्धा. जर तुम्ही आलात ना पार्कामध्ये तर तुम्हाला ना अवतीभोवती दिसणार की खूप साऱ्या स्त्रिया आणि मुली ना छोटा छोटा आपला उद्योग घेऊन आलेला आहेत. तर आपण ते बघूया. कधी कधी ना काही गोष्टी निस्वार्थपणे कोणाला तरी प्रोत्साहन देण्यासाठी करायच्या. बघू शकाल इकडे ह्या महिला आहेत, त्यांनी अशा हाताने विणलेलं काही किचन्स आणि खूप सारे त्यांचे स्टफ्स आहेत जे विणलेले आहेत, त्याला आपण क्रॉशे म्हणतो ते आपण बघूया. तुम्ही सांगाल तुमच्याकडे काय काय आहे म्हणजे? शुअर. मग आमच्याकडे ना आता गणपती येत आहे, मग आम्ही हिबिस्किसचा हार पण केलाय सुंदर पप्पासाठी. हो, आणि गणपती आहे सो हे खूप छान असं एक असं वॉशेबल पण आहे, रियुजेबल. पीपल नॉट विल डिस्कार्ड इट. त्याला एक जास्वंदीचं फुल. करेक्ट. छान छान. आणि आणखी काय काय आहे? मग हे माझ्याकडे बो क्लिप्स आहे, ट्रेंडिंग आहे, लहान मुली असतात त्यांना पाहिजे. मग हे पण हेअर एक्सेसरी आहे, मतलब विथ रबर बँड इन यू हॅव अ फॉल ओव्हर देअर विथ पर्ल. ओके. मग हे बो क्लिप्स आहे, छोटे छोटे आहे, कोणाला छोटं पाहिजे तर. आणि हे कोण बनवतं? हे माझी मम्मी बनवते. आणि सो ही माझी सासू आहे आणि माझी मम्मी, ते दोघी मिळून बनवताय. आणि माझी सासूचं नाव कल्याणी आहे, मम्माचं नाव गीता आहे. मग आम्ही गीत कला ब्रँड दिलाय. कसं आहे ते, आणि कसं ते दे आर नॉट इन देअर 60s. व्हॉट दे डू लाईक यू नो, सो दे आर जस्ट युझिंग देअर क्रिएटिव्हिटी. पण हे क्रिएटिव्हिटी आधीपासून आहे की त्यांनी आता पहिल्यापासून आहे त्यांच्याकडे? लाईक मी लहान होती, माझी मम्मी तेव्हापासून करायची नाही, ते पण तसंच करायचं. पण आता कसं सगळं म्हणजे आमचं थोडंसं दप्प झालेलं, कारण मुलांची मुलं बघायची असं करायचं, त्यामुळे आम्ही थोडं कमीच केलेलं. असं वाटलं की आपण पण काहीतरी करायला किंवा आपण पैसे कमवायचे होऊ शकतो ना. and it is more than money, the pleasure of doing it also. हे ब्रोच सुद्धा. Yes, if you see, छान आहे. if you see, I have made a brooch for my son as well. He is my son. Cute. So like we have all are wearing a badge. You are promoting our brand. Then these are all keychains what we have made. तुम्ही तुमचं कसं म्हणजे सोमवार मंगळवार असं? We have kept it Sunday as of now, but as and when it grows, then we'll plan it accordingly. So yeah. तर तुम्ही पार्कात आल्यानंतर इकडेच पार्काच्या समोरच It's gate number 7 over here. 7 ला तुम्ही इथे 7 नंबरवर या आणि तुम्हाला ह्या असणारच ताई आणि आई सुद्धा आहेत त्यांच्या. तर तुम्ही इकडे या. And she's lively making also a gajra right now. Okay. So if anybody wants it, she'll make it and prepare it. Okay. That so तुम्ही way. कस्टमाइज सुद्धा करता? Yes, definitely. Any colors. सो तुम्ही पाहिलात अशाच खूप लहान अशा महिला आणि मुली आहेतच, पण काही बघाल तर पुरुष सुद्धा आहेत तिकडे, म्हणजे मुलं आहेत की इथे छोटा आपला उद्योग चालू करतात. म्हणजे मला बोलायची गोष्ट आली की छोटासा उद्योग चालू करायसाठी हे आपल्या हक्काचं असं शिवाजी पार्क आहे. सो तुम्ही इथे बघू शकाल, तुम्हाला इथे श्रीखंड सुद्धा मिळतो. हॅलो, तुम्ही इथे म्हणजे श्रीखंड हा प्रकार पार्कामध्ये नवीन आहे ना? हो. आणि कसं आहे, तुम्ही सुरुवात कशी केली? हे ऍक्च्युली लास्ट इयर पासून चालू होतं की श्रीखंड बनव, कारण माझी आई बनवते घरगुती श्रीखंड. तर आईला मी त्रास देतो की बनवया तुझ्या हाताची चव चांगली आहे.
लोकांपर्यंत पोहोचवूया. सो हेच करत करत एका वर्षानंतर ती बोलली की हो करूया करून आता आपण. त्यानंतर मी हे लॉन्च केलंय. पण म्हणजे हे आई बनवते आहे. हो. मग तुम्हाला असं इथे एवढ्या लोकांमध्ये असं हे म्हणजे असं घेऊन बसायला वगैरे तुम्हाला असं दडपण वगैरे आलं? काहीच नाही, कारण का माझं प्रोडक्ट आहे. माझ्याच प्रोडक्टसाठी मला दडपण येत असेल तर मग कायच आहे ना. आता माझ्या प्रोडक्टवर मला ट्रस्ट आहे म्हणून तर मी बोलतो इकडे बसूया आपण, कारण का एरिया माझाच आहे, मी इकडेच वाढलेलो. सो काय तुमची स्पेशालिटी काय, म्हणजे कसं श्रीखंड सगळीकडे मिळतो, तर तुमचा श्रीखंडाचं काय स्पेशल? आमचं हे अगदी घरगुती पारंपरिक रीतीने बनलेलं श्रीखंड आहे. याच्यामध्ये काहीच प्रिझर्वेटिव्ह एसेन्स वगैरे काहीच नाहीये. तुम्ही टेस्ट करशाल तुम्हाला असं की वाव हे काय आता केलं आपण असं आणि आहे. मग सुरुवात कधीपासून केली आहेस तू? ही सुरुवात झालेली आहे आमची जुलैपासून. आता जवळजवळ 1 महिना होईल 12 तारखेला. आणि 1 महिन्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटलाय मला. अक्षरशः कार्ड जात आहेत, खूप जण विचारत आहेत तुम्ही रोज बसत का नाही, रोज बसा. असं करत आज आम्ही नवीन लॉन्च केलंय आमचा फ्लेवर सीताफळ. आणि मग हे तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा करता की फक्त आता आम्हाला इकडे यावंच लागेल घ्यायला? नाही असं काही नाही, होम डिलिव्हरी पण भेटेल तुम्हाला. फक्त हे प्री ऑर्डर ठेवलं आहे. म्हणजे एकदम घरगुती म्हणजे फ्रेश असं तुम्हाला श्रीखंड पाहिजे असेल, म्हणजे एकदम असं फ्रीज मध्ये ठेवलेलं किंवा महिनाभर ठेवल्यानंतर आपण जातो ते फ्रीज मधून घेतो, त्याच्यापेक्षा हे घरगुती आणि आईनी बनवलेली आहेत चला चव. सो तुम्हाला ते सुद्धा ह्या पार्कामध्ये मिळेल. सो ह्या पार्काची गंमतच ही आहे ना की खूप आपलेपणा आहे. हो. सो तू इथेच राहायला वगैरे इकडे? मी इथे सिद्धिविनायकला राहायला. फक्त 2 दिवस इकडे बसतो, संडे आणि ट्यूसडे. मला एक गोष्ट इथे सांगायची की तुम्ही जाता स्टोअरमध्ये तर तुम्ही डायरेक्ट बाय करता, तिथे टेस्टर आहे, ते टेस्ट करून मग तुम्ही घेऊ शकताय. तर तुम्ही बघू शकताय की ते पहिला टेस्ट करायला देत आहेत, म्हणजे इतके ते प्रामाणिक पण आहेत आणि त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे की आमचे घरगुती प्रोडक्ट आहेत. सो त्याच्यामध्ये काही म्हणजे बोलतात ना आजकाल काही भेसळ वगैरे असं काही प्रकार नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे त्यांनी ओपनली असं टेस्टरसाठी सुद्धा ठेवलं आहे. मग तुम्ही टेस्ट करा, मग तुम्ही डिसाईड करून घ्या. आणि मी ते टेस्ट केलं आहे. आता ते कॅमेरा ऑफ होतं पण खरंच खूप सुंदर आहे. आणि ते आपण मार्केटमध्ये घेतो ते कुठेतरी खटास लागते, ते अजिबात नाही, एकदम स्मूथ आहे. सो खरंच तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. इथे छोट्यापासून मोठ्या आहेत, म्हणजे बघाल तर 100 ग्राम सुद्धा आहे आणि 200 ग्राम असं आहे. सो तुम्ही घेऊ शकताय. व्हरायटी सुद्धा आहे, डिफरंट 3 व्हरायटी आहेत. क्लासिक, सीताफळ आणि ड्रायफ्रुट्स. कसं आहे ते? छान आहे, मस्त. छान, म्हणजे असं तुम्ही जे मार्केटमध्ये खातात तीच चव आहे? हो चांगले. काकाने पण छान आहे बोलले. सो आणि एक गोष्ट आहे की तुम्ही ना कोणाला असं मिठाई वगैरे गिफ्ट करता, सो हे क्यूट बॉटल आहे. सो तुम्हाला कोणाला असं काही स्वीट द्यायचं असेल तर हे तुम्ही स्वीट पण तुम्ही देऊ शकता. असं क्यूट बॉटल आहे. सो तुमचं नाव काय? सॉरी. शुभम भाटकर. ओके, शुभम भाटकर. त्यामुळे त्यांचं नावच आहे भाटकर श्रीखंड आणि ह्यांचं टॅग आहे की घरगुती आणि अस्सल चव. सो नक्की या. शिवाजी पार्क, शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अगदी समोरच हे आहे, बसतात. सो तुम्ही या आणि आपलं अस्सल श्रीखंड घरगुती नक्की बाय करा. हॅलो. सो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की शिवाजी पार्कच्या अवतीभोवतीच्या परिसरात खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत. सो हे आहेत माझ्या आजचा श्रीखंड वडा किंवा क्रंचीज आहे, खूप साऱ्या किचन्स आहेत जे विणकाम केलेले आहेत स्त्रियांनी. तशा असंख्य गोष्टी आहेत खाण्याच्या, बाय करण्याच्या. सो माझा आजचा दिवस पण छान गेलं. सो मला असं वाटतं की तुम्हाला कधी वाटलं की तुमचा दिवस असा थोडासा काही करायला नाहीये, सो आपण काय करावं तर नक्की शिवाजी पार्कमध्ये या, तुम्हाला असंख्य गोष्टी अशा मिळणार. सो बाय, आणि आपण भेटूया लवकरच. बाय.